इथे मी कोबी घेतलेला आहे मोठासा। तर याला मी 2 भाग करते। आता मी किसणी घेतलेली आहे। त्या किसणीला मी अशी चिकटपट्टी लावलेली आहे, कारण का असं किसताना याला लागू नये म्हणून। तर मी आता हे किसून घेते कोबी। आता बारीक पण चिरून घेऊ शकतो। तर आज आपली ही रेसिपी बनते ग्रीन कोबी मंचुरियन। तर बघा बारीक बारीक पडते। अशा प्रकारे मी सर्व कोबी मी किसून घेते। तर आता इथे बघा मी कोबी किसून घेतलेला आहे। ते आता मोजून घेते मी कोबी। हा बघा मी हा 1 कप 250 ग्रॅमचा कप आहे। घट्ट दाबून मी भरून घेतला आहे। अजून मी 1 कप घेते। तो पण असा घट्ट दाबून घेते जरा। तर हे 2 कप मी इथे किसलेला कोबी घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये याला पाणी सुटणार आहे। ह्याच्यामध्ये मी एकदाच कांदा 1 वाटी मी घेतलेला आहे आणि 1 शिमला मिरची मी बारीक करून घेतलेली आहे आणि 1 लाल मिरची, माझ्याकडे 1 लांबट मिरची होती ओली लाल, ती पण मी ह्याच्यामध्ये बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तिला पण पाणी सुटलेलं आहे। छोट्या मिनी चॉपरमध्ये मी चॉप करून घेतलेलं आहे ते। तर आता हे एकत्र मिक्स करून ह्याचं पाणी काढून घेऊया। अशा प्रकारे आपण हे सर्व पाणी निथळून घेऊया। त्याच्यानंतर मंचुरियन बनवायला सुरुवात करूया। तर बघा हे मी इथे कोबी छान पिळून घेतलं आहे। इथं सर्व पाणी काढून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य मिक्स करूया। तर मी इथे 1 वाटी हा पातीचा कांदा घेतलेला आहे। छान धुवून स्वच्छ बारीक करून घेतला आहे, कारण हे आपल्याला हिरवे बनवायचे आहेत ना मंचुरियन। आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्या आधी मी बाकीचं साहित्य घालून घेते। हे बघा मी लसूण बारीक करून घेतलेला आहे। 1 मोठा लसणाचा कांदा आणि अद्रक 1 इंच, ते पण मी बारीक चिरून घेतले। ह्याच्यामध्ये याची खूप छान चव लागते। या मी 3 बारीक मिरच्या चिरून घेतल्यात छोट्या छोट्या। हे 1 टीस्पून मीठ आहे आणि हा सोया सॉस आहे 1.5 टीस्पून आहे हा। तर आता हे पहिलं मिश्रण एकत्र करूया। मला ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे याच्यामध्ये। हा 2 टेबलस्पून टाकलेला आहे मी चिली सॉस आणि अर्धा कप मैदा टाकले याच्यामध्ये। आणि मी ह्याच्यात कॉर्नफ्लोअर टाकते 2 3 4 5 चमचे। आता ह्याच्यापैकी कोणताही एक जास्त कमी लागलं तर मी आणखी पुन्हा टाकेन। मग ते सर्व एक मिश्रण एकत्र करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते। मी कोबी ह्याकरता पिळून घेतला, त्यात मग त्याच्यामध्ये ना जास्त पीठ लागत नाही। आता कोबी आपण पाण्यासकट घेतलं तर त्याला भरपूर पीठ पण लागतो आणि मग ते खाताना पीठ लागतं सर्व। त्याकरता तुम्ही कधी पण कोबी, कांदा आणि शिमला मिरची अशी
कपड्यामध्ये टाकून पिळून घ्या. हवं तर त्याला मीठ टाकून थोडा वेळ असंच ठेवा, तरी पण त्याला छान पाणी सुटतं आणि मग ते पिळून घ्या. तर मला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ लागेल. आणि थोडंसं मी पाव कप टाकून घेतला मैदा, कारण कोबी अर्धा किलो आहे. कोबी किसून मी पाणी काढून मग मोजून घेतला छान अगदी. तर आता हे मिश्रण आपण आता त्याचे भजे बनवायला घेऊया. ग्रीन कोबी मंचुरियन. तर पहा, हे तर आपलं मिश्रण सर्व तयार झालेलं आहे छान अगदी. तर आता ह्याचे वडे बनवायला घेऊया. तर मी आता इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आता आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. गॅस मीडियम टू स्लो करते. एक टाकून बघूया अगोदर. छान तेल तापलेलं आहे. अशा प्रकारे आता बाकीचे पण आपण घालून घेऊया याच्यामध्ये. छोट्या मोठ्या कशा तुम्हाला हवे तशा तुम्ही बनवू शकता. हे काढून घेऊया. अशा प्रकारे मी बाकीचे पण करून घेते. सर्व आपण तळून घेऊया, नंतर दाखवते तुम्हाला एकत्र. सॉफ्ट एकदम. जरा टेस्ट करून बघूया ग्रीन चटणीमध्ये. छान झाली अगदी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.